माझे नाव भारती आहे. 16 वर्षांचे वय नेहमीच कमी मानली जाते, पण माझ्यासाठी ते वय खूप महत्त्वाचे ठरले होते, कारण या वयात मी असा अनुभव मिळवला होता जो साधारणतः लोकांना 30 वर्षांच्या वयात मिळतो. रात्रीच्या एखाद्या प्रहरी जेव्हा मी माझ्या आईवडिलांकडे पाहायचे तेव्हा माझ्या भावना आवरायचं खूप कठीण व्हायचं आणि मी पूर्ण घामाने निथळून जायचे. उरलेली रात्र माझ्यासाठी एक परीक्षा बनायची. कदाचित यामुळेच 16 वर्षांच्या वयात माझे मन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. माझ्या मनात असे विचार यायचे जे एका तरुण मुलीला येणे योग्य नव्हते. आमचं घर एका खोलीचं होतं जिथं माझे आईवडील आणि माझ्या 2 लहान बहिणी राहायच्या. आईवडिलांसाठी एक चारपाई होती आणि माझ्या बहिणी माझ्यापेक्षा सुमारे 6 वर्षांनी लहान होत्या, त्यामुळे त्यांना अशा गोष्टी समजत नव्हत्या ज्या मला उमल्या होत्या. मध्यरात्री जेव्हा मी माझ्या आईवडिलांच्या गोष्टी ऐकायचे तेव्हा माझे कान गरम व्हायचे आणि लाजेमुळे माझं संपूर्ण शरीर थरथर कापायचं. मी निर्लज्ज बनून त्यांच्या गोष्टी ऐकायचे आणि मला असं वाटायचं की मी उठून जाऊन त्यांना सांगावं की मी जागी आहे, पण माझ्यात एवढी हिम्मत नव्हती की मी माझ्या आईवडिलांसमोर अशा प्रकारच्या गोष्टी बोलू शकू. मी माझे डोळे मिटून घ्यायचे, कधी कधी लपून बघायचे आणि माझ्या भावनांचा पूर येत असे. माझं मन म्हणायचं की मी उठून त्यांना थांबवावं आणि सांगावं की तुम्ही हे बंद करा. माझं धैर्य संपलं होतं. मी आणखी हे सगळं पाहू शकत नव्हते, पण मी फक्त विचार करत राहायचे. आमच्या घराच्या समस्या देखील फार चांगल्या नव्हत्या. आम्ही खूप गरीब होतो आणि अशा रात्री परत सहन करताना माझ्या आईवडिलांना या अवस्थेत बघून मी आतून एका अनामिक आगीत जळत होते. माझं मन सतत म्हणत होतं की मला असा माणूस मिळावा ज्याचा हात धरून मी या घरापासून दूर जाऊ शकू आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकू. पण हे शक्य नव्हतं, कारण माझ्या आयुष्यात असा कोणीही नव्हता. एक दिवस मी ठरवलं की मी घराबाहेर पडेन आणि माझ्या नशिबाला बदलण्याचा प्रयत्न करेन. जीवनसाथीच्या शोधात मी त्या घुसमटलेल्या खोलीतून माझे जीवन मुक्त करेन. मी असं तडफडत आयुष्य घालवू शकत नव्हते. जेव्हा मी माझ्या आईवडिलांना सांगितलं की मला नोकरी करायची आहे तेव्हा ते जोरजोरात हसले आणि म्हणाले की शिक्षणाच्या नावावर तुझ्याकडे काहीही नाही आणि तू नोकरी करशील. इथे चांगला माणूस देखील चपला घासत फिरतो. माझ्या आईवडिलांच्या या शब्दांनी माझ्या भावना जणू एका झटक्याने थंड केल्या. मी रागाने म्हणाले, पहा, मी एका आठवड्याच्या आत नोकरी शोधेन आणि मग हे सोडून निघून जाईन. माझ्या आईवडिलांनी माझं बोलणं ऐकल्यावर चपलेने मला उचलून मारलं आणि म्हणाले, ठीक आहे, जा, तुझा शौक पूर्ण कर, पण जर एका आठवड्यात नोकरी मिळाली नाही तर पुन्हा या घराच्या उंबरठ्यावर येण्याचे स्वप्नही बघू नकोस. माझ्या आईवडिलांचे हे शब्द ऐकून माझं मन कापलं, पण दुसऱ्याच दिवशी मी तयार होऊन नोकरीच्या शोधात बाहेर पडले. माझे आईवडील कुठल्याही प्रकारे मला नोकरी करू देण्यास तयार नव्हते. माझा बाप पूर्ण रात्र माझ्या आईला त्रास देत असे आणि आई हे सगळं सहन करून सकाळी उशिरा झोपून उठत असे. उठल्यावर ती तिच्या थकलेल्या शरीरासह घरातील कामांमध्ये व्यस्त होई. तिच्याकडे फारस काही खास काम नव्हतं, कारण ती दररोज रात्री माझ्या बापाच्या अत्याचारांना सहन करत असे. नेहमीच माझा बाप नशेत घरात परतत असे आणि त्यानंतर जे काही वागणूक करत असे, त्यामुळे माझी आई दिवसभर लाजेने आमच्यापासून तिचा चेहरा लपवत असे. तिला हे माहीत होतं की मी आता मोठी झाले आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ मला समजू लागला आहे. सध्या ती नेहमीच आपल्या चेहऱ्यावर पद ओढून ठेवायची आणि माझ्याकडे नजरही उचलून बघायची नाही. या सगळ्या समस्यांमुळे मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला, पण मला हेही माहीत नव्हतं की कोणत्या ऑफिसमध्ये जावं आणि काय बोलावं. मी फक्त घराबाहेर पडून रिक्षावाल्याला सांगितलं, मला अशा ठिकाणी नेऊन सोड जिथे खूप साऱ्या फॅक्टऱ्या असतील आणि जिथे मला नोकरी मिळेल. जी थोडीफार रक्कम माझ्याकडे होती ती मी त्याच्या हातात दिली. त्याने मला एका फॅक्टरीच्या समोर नेऊन सोडले आणि म्हणाला, इथे रोज नवी मुले येतात, तूही तुझं नशीब आजमाव. मी रिक्षावाल्याचे आभार मानले आणि फॅक्टरीच्या आत गेले. तिथे समजलं की इथे फक्त शिकलेल्या मुलींनाच नोकरी दिली जाते. आता मला काही कळत नव्हतं की मी काय करू. मी माझ्या वडिलांसमोर खूप मोठ्या गोष्टी बोलून आले होते.
पण बाहेरची दुनिया काय आहे याबद्दल मला काहीही ज्ञान नव्हतं. आमच्या घराच्या शेजारी एक मुलगी राहत होती, कदाचित ती इथेच कुठेतरी काम करत होती. मी रिसेप्शनवर बसलेल्या एका मुलीला सांगितलं माझी मालकांसोबत भेट घडवून द्या, मी स्वतः त्यांना माझ्या समस्या सांगेल. माझे बोलणं ऐकून त्या मुलीने माझ्याकडे नीट पाहिलं आणि म्हणाली, मालक प्रत्येकाशी भेटत नाहीत. माझ्या डोळ्यात अश्रू उभे होते, पण तिला माझी दया आली नाही. मी बाहेर जाण्यासाठी निघाले तेव्हा माझं लक्ष एका मोठ्या गाडीवर गेलं. त्यातून एक टकोट घातलेला उंचपुरा माणूस बाहेर उतरत होता. मी केस मोकळे केले आणि त्याच्याजवळ गेले. मला कुठल्याही परिस्थितीत ही नोकरी मिळवायची होती आणि कोणाचा तरी आधारही हवा होता. मी हळू आवाजात त्याला म्हणाले, सर माझं म्हणणं ऐका. त्याने मला एका खोल नजरेने पाहिलं, मग जवळ येऊन त्याच्या गार्डकडे पाहिलं. गार्डने सांगितलं, साहेब ही मुलगी इथे नोकरीसाठी आली आहे. तो माणूस माझ्या सौंदर्याला दुर्लक्ष करू शकला नाही आणि डोक्यापासून पायापर्यंत मला पाहून मला त्याच्या मागे येण्याचा इशारा केला. मी मोठ्या अभिमानाने त्याच्या मागे मागे आत गेले. रिसेप्शनवर उभ्या असलेल्या बाईने मला पाहून आश्चर्यचकित होऊन पाहिलं, कारण मी बाहेर पडताना वेगळ्या अवस्थेत होते आणि आता वेगळ्या स्वरूपात दिसत होते. मी स्वतःला खूपच जास्त दाखवू लागले होते आणि माझं सौंदर्य सगळ्यांसमोर झळकत होतं. मी हसून रिसेप्शनवरच्या बाईकडे पाहिलं आणि मला असं वाटलं की मी पहिल्यांदा यशस्वी झाले आहे. पण मला हे कळत नव्हतं की मी माझ्या विनाशाच्या मार्गावर पाऊल ठेवत होते. मालकाने मला त्याच्या खोलीत नेलं आणि समोर बसवलं. तो म्हणाला, तुझी फाईल दाखव, म्हणजे मला बघता येईल की तू या नोकरीसाठी पात्र आहेस का नाही. माझ्याकडे कोणतीही डिग्री नव्हती, कारण मी सरकारी शाळेत जे काही शिकले होते तेही फक्त 6वी-7वी पर्यंतच शिकले होते. त्यानंतर मी पुढे कोणतंही शिक्षण घेतलं नव्हतं. मी नम्रतेने सांगितलं, मी खूप कमी शिकले आहे, पण मला नोकरी करायची आहे. त्याने काही वेळ माझ्याकडे शांतपणे पाहिलं, मग तो उठून माझ्या जवळ आला आणि म्हणाला, तू नोकरी करशील, तुला कुठेही नोकरी मिळणार नाही. मी खुर्चीत बसले होते आणि तो समोरील टेबलवर झुकून बसला होता, त्यामुळे माझा श्वास रोखला गेला होता. खूप कठीणतेने मी बोलले, मला नोकरीची खूप गरज आहे, कारण माझ्या घराच्या समस्या काही चांगल्या नाहीत. माझं बोलणं ऐकून तो हसला आणि म्हणाला, ठीक आहे, मी तुला नोकरी देण्यासाठी तयार आहे, पण तुला खूप मेहनत करावी लागेल. असं म्हणत तो थोडा थांबला. मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले. मला माहित नव्हतं की तो मला कोणत्या प्रकारची नोकरी ऑफर करत आहे. मला एवढं कळलं होतं की इतक्या सहजतेने मला कुठलीही नोकरी मिळणार नाही आणि घराबाहेर पडल्यावर मला याची पूर्ण जाणीव झाली होती. चांगल्या नोकरीसाठी शिकलेलं असणं खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी मालकाला विचारलं, तुम्ही मला कोणती नोकरी देणार आहात. मालकाने त्याच्या हाताने माझे केस कानामागे केले आणि मग त्याच्या बोटांनी माझ्या मानेवरून फिरवत म्हणाला, जर तुला हवं असेल तर मी तुला माझी असिस्टंट म्हणून ठेवू शकतो. तुला कायमच माझ्यासोबत राहावं लागेल. जिथे मी जाईन तिथे तुलाही यावं लागेल. मालकाच्या माझ्यावर असलेल्या खोल नजरा अशा होत्या की माझ्या अस्तित्वात जणू एक करंट पसरल्यासारखं वाटलं. हे पहिल्यांदाच होतं की एखादा पुरुष माझ्या इतक्या जवळ आला होता. माझ्या भावना एका वादळासारख्या हलवल्या गेल्या होत्या. माझ्या आईवडिलांच्या शब्दांचा आवाज माझ्या कानात घुमू लागला आणि मी लाजेने मान खाली घातली, पण मी ही नोकरी गमावू शकत नव्हते. त्यामुळे मी मालकाला म्हटलं, ठीक आहे, मला ही नोकरी मान्य आहे. माझ्या उत्तरावर तो हसला आणि म्हणाला, आजपासूनच तुझी नोकरी सुरू कर. त्याने पुढे म्हटलं, तुला माझ्यासोबतच राहावं लागेल. मी विचारलं, माझं काम काय असेल. मग मालक सरळ उभा राहिला आणि म्हणाला, माझ्या कोटचे बटण उघड. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. त्याने हस्त मला पाहिलं आणि म्हणाला, तुझी नोकरी सुरू झाली आहे. मी पटकन त्याचा कोटचे बटण उघडले. तो म्हणाला, आता हा कोट काढून बाजूच्या हंगरवर लाव आणि तुझा दुपट्टाही त्याच हंगरवर ठेव. जसा मालकाने मला आदेश दिला तसा मी माझा दुपट्टा काढून हंगरवर ठेवला. तो हसून म्हणाला, तुला माझ्यासोबत असंच काम करावं लागेल. या विचित्र नोकरीबद्दल मला आश्चर्य आणि आनंद दोन्ही वाटत होते, कारण हे काही फार कठीण काम नव्हतं. त्याने मला चांगली पगाराची रक्कम सांगितली होती. मी त्याच्या केबिनमध्ये बसले. काही वेळ तो ऑफिसच्या कामात व्यस्त होता.
मग अचानक म्हणाला, माझं आजचं काम संपलं आहे, मी घरी जात आहे, तूही घरी जा आणि उद्या सकाळी परत ये. जेव्हा मी घड्याळाकडे पाहिलं तेव्हा दुपारचे फक्त 1 वाजले होते. इतक्या लवकर माझी सुट्टी झाली याचा मला आनंद झाला. आपलं रूप ठीक करून मी थेट घरी परत गेले. घरी पोहोचल्यावर जेव्हा मी माझ्या वडिलांना नोकरीबद्दल सांगितलं तेव्हा त्यांना विश्वासच बसत नव्हता. ते म्हणाले, तू खोटं बोलत आहेस. पण जेव्हा मी त्यांना सांगितलं की मी एका फॅक्टरीत काम करत आहे तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला. ते म्हणाले, तू जे काही कमवशील ते माझ्या हातात आणून दे. त्यांच्या या शब्दांनी मला खूप राग आला, पण त्यावेळी मी काहीही बोलले नाही. कारण माझ्या मनात हे ठाम झालं होतं की मला नोकरीच्या मदतीने माझं नशीब बदलायचं आहे. जेव्हा माझ्या वडिलांना माझ्या नोकरीवर विश्वास बसला तेव्हा ते खूप आनंदी झाले. त्यांनी संध्याकाळी मिठाई आणली आणि त्यांच्या मित्रांच्या घरी गेले. जेव्हा ते परत आले तेव्हा ते नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत होते. आता मध्यरात्र झाली होती म्हणून मी पटकन माझ्या चारपाईवर झोपले आणि स्वतःवर चादर ओढून घेतली. काही वेळातच माझ्या वडिलांनी माझ्या आईला पकडले आणि त्यांच्या नेहमीच्या वागणुकीसारखं वागत राहिले. ते पूर्णतः नशेत होते आणि अशा अवस्थेतच माझ्या आईशी बोलत होणे. मी माझ्या डोळ्यांवर झाकण ठेवलं, पण माझ्या आईचा आवाज हळूहळू माझ्या कानात येत होता. ती नेहमीप्रमाणे माझ्या वडिलांपासून वाचण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यांना थांबवण्याची विनंती करत होती. माझी आई कायमच त्यांच्या अत्याचारांना सहन करत होती. प्रत्येक रात्री असंच घडत असे आणि मी हे पाहून आतूनच जळत राहायचे. पुढच्या दिवशी जेव्हा मी फॅक्टरीत पोहोचले तेव्हा थोड्याच वेळात मालक आले. ते खूप अस्वस्थ वाटत होते. त्यांनी सांगितलं की आज आपल्याला शहराबाहेर जावं लागेल, जिथे आपली नवीन फॅक्टरी उभारली जात आहे. मला त्यांच्या सोबत यावं लागणार होतं. मालकांच्या या गोष्टीवर मला खूप टेन्शन आले, कारण मी कधीच शहराबाहेर प्रवास केला नव्हता. पण ही माझी नोकरी होती म्हणून मी स्वतःला सावरलं. मी आधीच माझा दुपट्टा हँगरवर ठेवला होता, कारण मला माहित होतं की मला ही नोकरी माझ्या सौंदर्यामुळेच मिळाली आहे. अशा परिस्थितीत माझं सौंदर्य अधिकच उठून दिसत होतं. मी आरशात एक नजर टाकली आणि मालकांच्या मागे मागे बाहेर पडले. पण त्याआधी रिसेप्शनवर बसलेल्या मुलीने मला हळू आवाजात थांबवलं. जेव्हा मी तिच्या जवळ पोहोचले तेव्हा तिने सांगितलं, मी तुला सल्ला देत आहे, ही नोकरी सोडून दे. तिच्या या गोष्टीवर मला खूप राग आला. ती स्वतः आरामात बसून तिच्या नोकरीचा आनंद घेत होती आणि माझी नोकरी मोडायचा प्रयत्न करत होती. मी तिच्याकडे द्वेषाने पाहिलं आणि तिथून निघून गेले. मालक गाडीत माझी वाट बघत बसले होते. नंतर गाडी निघाली आणि थोड्या वेळातच आम्ही त्या जागी पोहोचलो जिथे नवीन फॅक्टरी उभारली जात होती. मालकांनी काही वेळ तिथले सगळे काम स्वतः पाहिले, मजुरांशी चर्चा केली आणि नंतर गाडीत परत येऊन म्हणाले, इथे खूप गरमी आहे. इथेच जवळ माझ फार्म हाऊस आहे, तिथे जाऊन थोडा आराम करूया. माझ्या बाजूने याला नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. मग मी मालकांसोबत त्यांच्या फार्म हाऊसवर पोहोचले. त्यांनी मला त्यांच्या बेडरूममध्ये नेलं. तिथे त्यांनी लाईटची तीव्रता कमी केली आणि मला पलंगावर बसायला सांगितलं. मी थोड लांब बसण्याचा प्रयत्न केला, पण मालकाने माझा हात पकडून मला जवळ ओढलं आणि सांगितलं की मी खूप सुंदर आहे, म्हणूनच त्यांनी मला नोकरीवर ठेवलं आहे. त्यांचं माझ्या जवळ असणं, माझ्या शरीरावर त्यांच्या नजरा आणि त्यांच्या भावना स्पष्ट होत्या की ते माझ्याशी लग्न करू इच्छित आहेत. मात्र त्यांनी एक अट ठेवली की या लग्नाबद्दल मी कोणालाही सांगू नये. मालक म्हणाले की आपल्या वयातील मोठ्या अंतरामुळे लोक बोलतील, पण त्यांना खरंच माझ्याशी प्रेम झालं होतं. त्यांच्या या शब्दांनी मी आनंदाने भारावून गेले, कारण मलाही बऱ्याच वर्षांपासून अशा भावना होत्या. शिवाय त्यांनी मला एक वेगळं घर देण्याचं आश्वासनही दिलं. मी कोणताही विचार न करता होकार दिला. मग मालकाने मला त्यांच्या छातीशी जवळ घेतलं आणि सांगितलं की आपण आजच लग्न करू. काही वेळातच त्यांनी पंडितजींना बोलावलं आणि आपलं लग्न लावून घेण्यासाठी व्यवस्था केली. आम्ही लग्न केलं. मी या सगळ्यात माझ्या आईवडिलांचा विचार केला नाही. मला फक्त माझ्या भविष्याचा विचार होता. आमचं लग्न झालं आणि जेव्हा सगळे परत गेले तेव्हा मालकाने खोलीचं दार बंद केलं आणि माझ्यासोबत वेळ घालवायला सुरुवात केली. मालक अंदाजे 50 वर्षांचे होते, पण त्यांच्यात खूप ताकद होती.
काही वेळानंतर मी त्यांच्या समोर पूर्णपणे शरण गेले. त्यानंतर आम्ही नवरा बायकोसारखं राहू लागलो. पण ही माझी नोकरी होती, त्यामुळे मी रोज सकाळी कामावर जात असे आणि संध्याकाळी फ्री होऊन चरी येत असे. मला नेहमीसारखाच पगार मिळत होता. आता मी रोज ऑफिसला येत असे आणि मालक मला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने बाहेर नेत असे आणि तिथे त्याच्या इच्छांना पूर्ण करत होता. मला पण हे सर्व वाईट वाटत नव्हते, कारण आता मी त्यांची पत्नी होते. पण हा आमच्या दोघांमधील जगासमोर लपलेला जरी असला तरी एक पवित्र नाते होते. पण एका महिन्याच्या आतच मला समजले की मी प्रेग्नंट आहे. माझ्या आईवडिलांना माझ्या लग्नाची बातमी नव्हती, म्हणून मी सर्वात आधी ही बातमी मालकांना सांगितली की मी त्यांच्या मुलाची आई होणार आहे. हे ऐकून त्यांचा चेहरा आनंदाने चमकला होता. ते म्हणाले, मी स्वतः तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो, आणि ते मला त्यांच्यासोबत डॉक्टरकडे घेऊन गेले. खूप वेळापर्यंत गाडी पुढे जात राहिली. मी चिंतेत होऊन मालकांना विचारले की आपण कुठे जात आहोत, पण त्यांनी माझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. जेव्हा गाडी थांबली तेव्हा माझा श्वास थांबला, कारण आम्ही एका गावात होते आणि एका जुन्या हवेलीच्या बाहेर उभे होते. मी आश्चर्यचकित होऊन मालकांकडे पाहिले तर ते म्हणाले की तू माझ्या मुलाची आई होणार आहेस, म्हणून मी तुला माझ्या घरी आणले आहे. हे माझे गाव आहे आणि मी या जिल्ह्याचा प्रधान आहे. इथे शहरात माझ्या खूप फॅक्टरी आहेत आणि आता तू माझ्या वंशाला जन्म घालणार आहेस, म्हणून तुला इथे या हवेलीत राहावे लागेल. मालकांचे बोलणे ऐकून मी घाबरून गेले, कारण मी माझ्या आईवडिलांना याबाबत काहीही सांगितले नव्हते आणि मालक मला अचानकच इथे घेऊन आले होते. तसेच आम्ही दोघं हवेलीच्या आत गेलो तेव्हा 3 वयस्कर बायका हात बांधून मालकांच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या की जर तुम्ही येणार होते तर आम्हाला बातमी दिली असती, आम्ही तुमच्या येण्याची तयारी केली असती. यामध्ये जी सर्वात मोठी आहे ती माझी आई आहे आणि या 2 माझ्या पत्नी आहेत. मी त्यांचे हे बोलणे ऐकून एकदम हैराण झाले, कारण मी त्यांना कधीच याबाबत काहीही विचारले नव्हते. पण त्यांनी एक वेळेस सांगितले होते की त्यांचे अजून लग्न झालेले नाही, आणि खरंतर मला तेव्हा त्यांच्याशी काही घेणेदेणेही नव्हते. पण आज मला खूप वाईटाची जाणीव होत होती. मालकांनी त्या तिघींकडे पाहिले आणि सांगितले की ही माझी पत्नी आहे आणि ही माझ्या मुलाची आई होणार आहे. ही आजपासून या हवेलीत राहील. त्या तिघी आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहत होत्या. मालक म्हणाले, या दोघांनीही मला अपत्याचे सुख दिले नाही, म्हणून मी तुझ्याशी लग्न केले होते. आता तू माझा वंश जन्माला घालणार आहेस. त्यांची आई आणि 2 पत्नींना पाहून मी घाबरून गेले होते. त्या तिघेही रागात बोलत होत्या की आपल्या घराण्यात लहान जातीच्या मुलीशी लग्न केलेले मान्य नाही. तरी एक शहरातील मुलगी नातीच्या जातीचा पत्ता नाही, तिच्या घराचा पत्ता, तर मग तुम्ही कसे म्हणू शकता की ती या घराण्याचा वारस जन्माला घालणार आहे? मालकांनी उत्तर दिले की मी तिला नेहमीसाठी माझ्यासोबत ठेवणार नाही. ही मूल जन्माला घालेल आणि ते मूल कायम आपल्या हवेलीतच राहील आणि ही मुलगी माझ्या सोबत राहील. याबाबत कोणाला कानोकान खबर व्हायला नको की मी 3रे लग्न केले आहे, नाहीतर या जिल्ह्यात मला पुन्हा वोट मिळणार नाही. तुम्हाला तिघींना या गोष्टीची खास दक्षता घ्यायची आहे आणि या मुलीची ही काळजी घ्यायची आहे. आणि मी या मुलीला संपूर्ण 9 महिन्यांसाठी इथे सोडून जातो आहे. त्यानंतर तिला बाळ झाल्यानंतर मी लगेचच तिला माझ्यासोबत घेऊन जाईल. मुलगा तुमच्या तिघांच्या माळीत येईल आणि यामुळे कुणालाही याची कानोकान खबर होणार नाही आणि अशा प्रकारे माझ्या घराण्याचा वारस या हवेलीतच मोठा होईल. मालकाचे हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती, कारण त्यांच्या सामर्थ्यासमोर मी काहीही बोलण्याची हिम्मत करू शकत नव्हते. मात्र मी घाबरत एक गोष्ट सांगितली, सर, मी जर तिथे नाही गेले तर माझ्या आईवडिलांवर काय बीतेल? मालक म्हणाले, तू तुझ्या घराची चिंता करू नकोस. मी तुझ्या घरात दर महिन्याला पैसे पाठवून देईन आणि तू आता लगेच तुझ्या आई वडिलांना एक पत्र लिहिणार आहेस, ज्यात तू लिहिणार आहेस की तू तुझ्या कामासाठी दुसऱ्या शहरात आली आहेस आणि तुला इथे 1 वर्ष लागू शकते. मालकासमोर मी काहीही बोलू शकत नव्हते, कारण आता मी पूर्णपणे अडकले होते. ना मी या हवेलीपासून पळू शकत होते
ना या नात्यातून स्वतःला मुक्त करू शकत होते. आता मी स्वतःलाच दोष देत होते की मी नोकरी करणे हा फार मोठा निर्णय चुकला. माझी सवती माझ्यावर खूप जळत असे आणि मला नेहमी सुनावत असत. पण आता माझी प्रत्येक प्रकारे काळजी घेतली जात होती, जणू एका कैद्याप्रमाणे. महिन्यातून 1-2 वेळा मालक मला भेटत असता आणि माझी खूप काळजी घेतली जात असे. या दुःखात माझे 9 महिने कसे गेले ते मला कळलेच नाही. जेव्हा मला वेदना झाल्या तेव्हा मला या हवेलीपासून दुसऱ्या शहरात नेण्यात आले. तिथे माझे बाळ जन्माला आले, पण मी त्या बाळाचे रूपही पाहू शकले नाही. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या शहरात परत आले होते. माझ्यासमोर 3 बेडरूमचा एक फ्लॅट, त्याचे कागदपत्र आणि घटस्फोटाचे कागद ठेवलेले होते. ते पाहून माझे डोकेच फिरले. तिथे एक चिठ्ठी देखील होती. त्या चिठ्ठीत लिहिले होते, आता तुझ्याशी माझा काहीही संबंध नाही आणि तुझ्या नोकरीची गोष्ट आहे तर तुला माझ्या दुसऱ्या फॅक्टरीत नोकरी मिळेल, जिथे तू तुझं आयुष्य व्यवस्थित जगू शकतेस. आता मी विचार करत होते की पुढे काय करू. मला माझ्या बाळाची खूप आठवण येत होती. मला हे देखील माहीत नव्हते की मला मुलगा झाला आहे की मुलगी. त्या मालकासमोर माझी स्थिती एका मुंगीसारखी लहान होती, तर त्यांची हत्ती इतकी ताकदवान. मी त्या फ्लॅटमध्ये जोरजोराने स्वतःवर दुःख करत रडत होते. मला तर घरी जाण्याचे देखील मनात येत नव्हतं, पण मी केले तरी काय असते. शेवटी मी स्वतःला सावरलं आणि या प्रसंगाला एक वाईट स्वप्न समजून विसरण्याचा प्रयत्न केला. फ्लॅटमधून थेट मी माझ्या घरी पोहोचले. तो फ्लॅट माझ्या घरापासून फार लांब नव्हता. आम्ही एका झोपडीत राहत होतो, जिथे एक खोली होती. जेव्हा मी घरी पोहोचले, माझे आईवडील मला पाहून खूप खुश झाले. त्यांनी विचारले, तू त्या शहरात 1 वर्ष कसे घालवलेस आणि काय केलंस? माझी तर संपूर्ण दुनिया लुटली गेली होती, पण मी माझ्या आईवडिलांना काय सांगणार होते. मी त्यांना त्या भ्रमात ठेवले की मी माझ्या कमाईने एक फ्लॅट घेतला आहे, जिथे आता ते सुखाने राहू शकतील. आजपासून त्यांना या झोपडीत राहण्याची गरज नाही. माझे आईवडील आनंदाने निःशब्द झाले. त्यांना काहीच कळले नाही की माझ्यावर काय काय संकट आले होते. काही दिवसांनी माझे वडील या जगातून निघून गेले. आता फक्त मी, माझी आई आणि माझ्या लहान बहिणी उरलो होतो. मी माझ्या आईला माझं दुःख सांगून त्यांना त्रास देऊ इच्छित नव्हते. काही दिवस विश्रांती घेऊन मी मालकाच्या दुसऱ्या फॅक्टरीत नोकरीसाठी निघाले. तिथे मला नोकरी तर मिळाली, पण माझ्यावर आणखी एक संकट ओढवले. मला तिथल्या लोकांकडून कळाले की या फॅक्टरीच्या मालकाचा मृत्यू झाला आहे आणि आता ही फॅक्टरी त्यांच्या पत्नी चालवत आहे. मी मालकाच्या पत्नीसमोर कधीच यायचं टाळत होते, कारण जर त्यांना कळलं की मी त्यांच्या फॅक्टरीत काम करत आहे तर ते मला कामावरून काढून टाकतील. मी माझ्या बाळासाठी तडफडत होते. ज्या माणसाशी माझं नातं होतं तो आता या जगात नाही. मी आता माझ्या बाळाला कसं भेटू शकते? माझ्याकडे काहीच पुरावा नाही, फक्त एक घटस्फोटाचा कागद आहे. कायद्याच्या मदतीने मला माझ्या बाळाला भेटायला मिळेल का? कृपया कमेंट्समध्ये मला सांगा की मी पुढे काय करावं. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.